बघा मित्रांनो, मस्त अंड्याची पोळी आणि मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज शुभांगीताईंनी विशेष बोलून डायरेक्ट व्हिडिओ टाकलाय। म्हणजे कधी कधी रेकॉर्ड करून टाकत असते, पण आता म्हणजे बोलते डायरेक्ट मी तुमच्या संग, कारण तसा व्हिडिओ आहे। आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मी आज खूप दिवसानंतर काहीतरी करते आणि बरेचसा टाइम घरी स्वयंपाक नाही करत, मला टाइमच नसतो भेटत, पण त्यातून थोडा टाइम काढून आज मग काहीतरी करणार आहे विशेषण। तुम्ही म्हणता तुम्हाला टाइम नाही भेटत, मग तुम्ही हॉटेलचं खाता। हॉटेलचं नाही, आमच्या सासूबाई बनवतात, खूप सुंदर असा स्वयंपाक आणि त्यांच्या हाताला खूप छान चव आहे। तुम्ही म्हणता कमी जास्त लाईट, आम्ही राहण्याच्या वस्तीला राहतो त्यामुळे थोडी लाईट कमी जास्त होते। दिवसाची फुल लाईट असते, संध्याकाळची हाफ लाईट, एक आठवडा फुल एक आठवडा हाफ असे लाईटीचे। आणि चला आपण तुम्हाला दाखवते मी नेमकं केलंय काय काय मी, बरोबर? चला बघा मित्रांनो, एक वाटी तांदूळ घेतले, कारण का सासूबाईंना उपास आहे त्यामुळे त्या नाही खाणार, फक्त सासरे आणि मीच खाणार आहे, त्यामुळे एक वाटी कोलम तांदूळ घेतले। आणि ह्याच्यात बटाटे वाटाणे मटकी घेतलेली आहे, आणि इथं कांदा टोमॅटो कोथिंबीर, आणि इथं मी तेल तापायला ठेवलंय बारीक स्लो गॅसवर काळ्या कुकरमध्ये, हे बघा। आणि इकडं म्हणाय गेलं तर एक मिनटं, इकडं म्हणाय गेलं तर कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण अद्रकची पेस्ट आहे, आणि इकडे आपला तेजपत्ता आहे। आपण हे सगळं पदार्थ टाकून आहे ना सुंदर असा एकदम झणझणीत भात बनवणार आहोत। पहिली गोष्ट टाकताना आपण आहे ना जिरं वगैरे टाकते बघा। पहिली गोष्ट हे जिरं कसं वाजतं हे बघा, जिरं सॉरी कढीपत्ता आणायची विसरले, आई पप्पाला म्हणा बरं कढीपत्ता द्या। चला मी बाकीचं फोडणीला मारलंय, तुम्हाला दाखवते। हे बघा, आपण सगळं टाकले, कारण मला फोन चालू होता त्यामुळं मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकले फोडणी कशी मारतात काय मारतात। आणि आमची इकडं बघा तेजपत्ता सगळं व्यवस्थित टाकून, तुम्ही म्हणता नाही पांढरच आहे का, नाही नाही, हे पूर्ण हळद टाकून व्यवस्थित केलेलं आहे। आणि हे बघा ताजा ताजा कढीपत्ता आमच्या इकडं असतो, असाच आणला होता ताजा ताजा। कोथिंबीर पण फ्रेश आहे, मी सेम टाकणार आहे। थोडी मला असं वाटते हळद टाकायला पाहिजे का, कारण का लय असं कमी वाटते, बघू आपण हळद टाकून। तिखटाला कसं झालंय कसं नाही काय माहिती, थोडंसं तिखट उरलंय आपलं, 4-5 मिरच्याचं लसूण बिसून सारं। चला बघू आता तांदूळ टाकू आपण। हे बघा आपलं सगळं झालेलं आहे, मस्त फोडणी मारलेली आहे। आता आपण मस्त झाकण वगैरे लावून शिट्ट्या 3 घेणार आहोत, मस्त अशा 3 शिट्ट्या घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर प्रांजलला करायची आपल्याला अंड्याची पोळी, ती पण दाखवते मी कशी करणार आहे काय करणार आहे। ज्यांना कुणाला मसाले भात खायचा असं असंच झटपट करायचं आहे। प्रांजलची पोळी, ह्याच्यात टाकली थोडी कोथिंबीर थोडं मीठ, ज्यांच्या कोणाला पोरांना अशा आवडत असं अंडं वगैरे बॉइलिंग वगैरे, तर त्यांनी काय करायचंय, असे थोडीशी लाईट कोथिंबीर आणि थोडं मीठ, हळद वगैरे नाही टाकायची। हळद काय होतं, हळदीच्या काही ठिकाणी गाठी राहतात त्यामुळे पोरं खात नाहीत, त्यामुळं मग शक्यतो अशीच करायची। आणि सासऱ्यांना करायची थोडी तिखट, आणि आमच्या प्रांजलला केली आहे। चला ही जी पोळी काय उलताना पहिली पोळी, आणि किती छान झाली बघ, आमचा कुकर बघा। ह्याच्यात टाकली हळद, थोडीशी हिरवी चटणी कोथिंबीर आणि मस्त 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 असं हलवून घ्यायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण। दाखवते मी तुम्हाला पोळी झाल्या फटाक अशीच, ओके। आपल्याला आता पोळी पसरवायची, हे बघा कशी आहे पोळी, कशी आहे पोळी। पुन्हा कुणाला दिला आकार झाली पोळी, पुन्हा कुणाला आवडणार आहे ही पोळी खायला, मला तर खूपच आवडते। काय झालाय, आणि हे पूर्ण असा किचनवर राडा, आणि भात झाल्यावर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे कसा टेस्टिंग आहे। तर चला आपण अजून एक पोळी काढायची आहे माझ्यासाठी, ती झाली की मग बाय बाय करणार आहोत। बघा मित्रांनो, मस्त अंड्याची पोळी आणि भात आणि आपली बाटली आणि आपण। चला हा व्हिडिओ आवडला की लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करायला विसरू नका यूट्यूब चॅनलला आपल्या, जास्तीत जास्त शेअर करा। आवडला की मला सांगा कमेंटमध्ये, ताई असेच ब्लॉग टाका म्हणून। बाय बाय।
मित्रांनो स्वयंपाक वगैरे केलेला दाखवला मी कसा झाला काय झाला, आणि भात पण खूप टेस्टी झाला होता, आणि त्यात आम्ही अंड्याची पोळी पण केली ती पण खूप भारी झाली होती. आणि पूर्ण बाग बघून झाल्यावर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. प्लीज फॉलो करा. फेसबुकला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जेवढे तुम्ही सपोर्ट करसाल तेवढं जास्त व्हिडिओ माझा व्हायरल होईल. गुड नाईट.